तेव्हा आपण पुन्हा एकदा पावसाच्यानंतर आता भिवंडीच्या बातमीकडे जातोय। भिवंडीमध्ये एक दुमजली इमारत खचलेली आहे, ज्याच्यामध्ये 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे आणि यासोबत आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत अशी देखील भीती वर्तवण्यात येते। स्थानिक आमदार रुपेश म्हात्रे आता आपल्या सोबत आहेत। रुपेश म्हात्रेजी, आपण तिकडे पोहोचलेला आहात, काय स्थिती बघायला मिळते आपल्याला? आम्ही आता स्पॉटवरच आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे झालेलं आहे आणि हॅलो हॅलो तुम्ही सलग बोला, आम्ही ऐकू शकतोय तुम्हाला। रुपेशजी बोला। या ठिकाणी एक 7 लोक एक्सपायर सध्या झालेले आहेत, अजून काही लोक मलब्यामध्ये आहेत आणि 25 ते 30 लोक जखमी झालेले आहेत। बर। आणि मदत कार्य जोरात चालू आहे। एनडीए टीम देखील या ठिकाणी पोहोचत आहे। ते स्थानिक डिझास्टर मॅनेजमेंटची लोक आहेत ती पोहोचलेली आहेत आणि कल्याण आणि ठाण्याची देखील लोक या ठिकाणी पोहोचलेली आहेत। रुपेशजी, आम्हाला असं देखील कळतंय की तिकडे पाऊस सध्या जोरदार सुरू आहे, त्यासोबतच तो भाग जो आहे तो चिंचोळा आहे, त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? होय, हा विभाग जो आहे अगदी गजबजलेला आहे आणि पाऊस जोरात असल्यामुळे मदत कार्यामध्ये अडथळा येतोय। परंतु या ठिकाणची जी तरुण मंडळी आहे ती देखील मदत कार्यामध्ये जोरात लागलेली आहेत। बर। आणि या ही इमारत जी आहे धोकादायक पूर्वीच घोषित केली होती। या लोकांना रिकामं करण्यासंदर्भात महापालिकेने कारवाई देखील केली होती, परंतु ही लोक ते इमारत रिकामी केली नाही आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अजून किती जण जे ते ढिगाऱ्याखाली अडकलेले असू शकतात, तुमचा काय अंदाज? अजून 15 लोक तरी त्या ढिगाऱ्याच्या मध्ये अडकलेली आहेत। एकूण साधारण किती नागरिक या इमारतीमध्ये राहत होते, आपल्याला काय माहिती आहे या संदर्भात? साधारण एक 30-35 लोकांचा रहिवास होता आणि त्यातली बरीचशी लोक बाहेर काढलेली आहेत। इतर लोक जे काय दुकानामध्ये वगैरे हॉटेलमध्ये आलेले ती लोक त्यामध्ये अडकलेले आहेत। बर। आपण जसं म्हणताय की धोकादायक इमारत म्हणून जाहीर झालेली होती, मात्र तरी देखील लोक इकडे राहत होते, या सगळ्या संदर्भात पालिकेने नेमकी कशी पावलं टाकलेली होती? इमारत नुसती धोकादायक जाहीर करून पालिका थांबली होती का काही पावलंही टाकली होती? या संदर्भात त्यांनी 4 नोटिसा बजावून ते रिकामी करण्यासाठी पोलीस यंत्रणा घेऊन ते देखील त्या ठिकाणी कॉर्पोरेशनची लोक गेली होती, परंतु लोकांनी बाहेर पडण्यास विरोध केला आणि त्यामुळे ही हानी झालेली। बर। रुपेशजी, खूप खूप धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याबद्दल। आणि पालिका आयुक्त ई रवींद्रन आता आपल्या सोबत आहेत। रवींद्रनजी, आपल्याला काय माहिती आहे या घटनेसंदर्भात? आपल्याकडे काय ताजे अपडेट्स आहेत? आता या बिल्डिंग कोसळल्यासंदर्भात ऑलरेडी अधिदोयकात म्हणून घोषित करून 1 वर्ष झाले। तर लोकांना आम्ही विनंती करत होती त्यांना खाली करण्यासाठी, पण आज सकाळी असं घटना झाली, त्याच्यामध्ये काही 6 लोकांची थोडं सिरियस आहे आणि एक 10 लोकांना अजून 10 ते 15 लोकांपर्यंत आतमध्ये असण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आमची पूर्ण टीम तिथे लावलेली आणि ठाणे आणि एनएमसी कल्याण इतर 3 कॉर्पोरेशन टीम पण आम्ही मागितली। बर। जसं तुम्ही म्हणताय की ही धोकादायक जाहीर केलेली होती, कशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणच्या लोकांना आवाहन केलेलं होतं आणि त्यांच्याकडनं प्रतिसाद कसा मिळत होता तुम्हाला? ई रवींद्रन यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, मात्र त्यांनी देखील सांगितलंय की लोकांना आवाहन केलेलं होतं की या ठिकाणून तुम्ही बाहेर पडा, इमारत धोकादायक आहे, मात्र तरी देखील त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी लोकांनी जे आहे ते प्रतिसाद दिलेला नव्हता। तसंच आपल्याला स्थानिक आमदार रुपेश म्हात्रे यांनी देखील सांगितलं